नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. निषाद राजाने पुष्कळ सेवा केली. ती रात्र शृंगवेरपुरामध्ये घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच वडाचा चीक मागविला व श्रीराम आणि लक्ष्मणाने आपल्या शिरावर जटाजूट तयार केले. नंतर श्री रामचंद्रांचे मित्र निषादराज याने नाव मागवली. प्रथम प्रिय सीतेला नावेत चढवून नंतर श्री रघुनाथ चढले. लक्ष्मणाने धनुष्यबाण सज्ज केले व प्रभू श्रीरामांची आज्ञा मिळताच तो नावेत चढला. मी व्याकुळ झालो हे पाहून श्रीरामांनी मोठ्या धीराने मधुर शब्दात म्हटले, हे तात, बाबांना माझा प्रणाम सांगावा आणि माझ्यातर्फे वारंवार त्यांचे चरणकमल धरावे. पुन्हा त्यांचे पाय धरून विनंती करावी की बाबा, तुम्ही माझी काळजी करू नका. तुमच्या कृपेने आणि पुण्याईने वनात व वाटेत आमचे कल्याणच होईल. तात, तुमच्या अनुग्रहामुळे मला वनात असताना सर्व प्रकारचे सुख मिळेल. तुमच्या आज्ञेचे व्यवस्थित पालन करून तुमच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी सुखरूपपणे आम्ही परत येऊ. सर्व मातांचे पाय धरून त्यांचे समाधान करावे आणि त्यांना विनंती करावी की तुलसीदास म्हणतात, कोसलपती खुशाल राहतील असा प्रयत्न तुम्ही करीत राहावे. वारंवार चरणकमल धरून वशिष्ठ गुरूंना निरोप सांगावा की अयोध्यापतींनी आमची काळजी करू नये असाच त्यांनी त्यांना उपदेश करावा. हे तात, सर्व पुरवासियांना व कुटुंबियांना विनंती करावी की ज्याच्या प्रयत्नाने महाराज सुखी होतील तोच मनुष्य सर्व प्रकारे माझा हितकारी असेल. भरत आल्यावर त्याला माझा निरोप सांगावा की राजाचे पद मिळवल्यावर नीती सोडू नकोस. कर्म, वचन आणि मन यांनी प्रजेचे पालन कर आणि सर्व मातांना समान मानून त्यांची सेवा कर. आणि हे बंधू, पिता, माता व स्वजनांची सेवा करून त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम करावे. तसेच राजांनी कधी माझी काळजी करू नये अशा प्रकारे त्यांना सांभाळावे. लक्ष्मण काहीसे कठोर बोलला, परंतु श्रीरामांनी त्याला आवरून मला विनंती केली आणि वारंवार स्वतःची शपथ घालून सांगितले की हे तात, लक्ष्मणाचा बालिशपणा तेथे सांगू नका. सीता प्रणाम करून जणू काही सांगू लागली. प्रेमाधिक्यामुळे ती अवघडून गेली. तिची वाणी रुद्ध झाली आणि डोळ्यांमध्ये पाणी आले आणि शरीर रोमांचित झाले. त्याचवेळी श्रीरामांचा संकेत मिळताच नावाड्याने पलीकडे जाण्यासाठी नाव सोडली. अशा प्रकारे रघुवंश तिलक श्रीराम निघाले आणि मी छातीवर दगड ठेवून उभ्या उभ्या पाहत राहिलो. मी श्रीरामांचा हा निरोप घेऊन जिवंतपणे परत आलो. माझे दुःख मी कसे सांगू असे म्हणत तो झालेल्या हानीच्या क्लेशामुळे व काळजीमुळे तसाच गप्प राहिला. सुमंत्राचे बोलणे ऐकताच राजे जमिनीवर कोसळले. त्यांच्या हृदयात आग भडकली. ते तडफडू लागले. त्यांचे मन भीषण मोहामुळे व्याकुळ झाले. जणू माशाला पहिल्या पावसाचे पाणी बाधले होते. सर्व राण्या आक्रोश करीत रडू लागल्या. त्या महान संकटाचे वर्णन कसे करता येईल. त्या वेळचा विलाप ऐकून दुःखालाही दुःख झाले आणि धैर्याचाही धैर्य कळून गेले. राजाच्या अंतःपुरातील रडण्याचा आवाज ऐकून अयोध्येमध्ये मोठा कोलाहल माजला. जणू पक्ष्यांचा विशाल वनात रात्रीच्या वेळी कठोर वीज कोसळली असावी. राजाचे प्राण कंठाशी आले. जणू मन्याविना साप मरणासन्न झाला होता. सर्व इंद्रिये फार व्याकुळ झाली. पाण्याविना तलावातील कमळे कोमेजून जावीत तशी. राजाला फार दुःखी झाल्याचे पाहून कौसल्याने जाणले की आता सूर्यकुलातील सूर्य अस्ताला चालला आहे. तेव्हा श्रीरामांची माता कौसल्या ही मन घट्ट करून प्रसंगनारूप म्हणाली, हे नाथ, तुम्ही मनात विचार करा की श्रीरामांचा वियोग हा अपार समुद्र आहे. अयोध्या ही जहाज आहे आणि तुम्ही त्याचे कर्णधार आहात. सर्व प्रजा, कुटुंबीय व प्रियजन हे जहाजातील प्रवासी आहेत. तुम्ही धीर धराल तर सर्वजण तरून जातील, नाहीतर सर्व परिवार बुडून जाईल. हे प्रिय स्वामी, माझी विनंती मान्य कराल तर श्रीराम, लक्ष्मण व सीता हे परत येऊन भेटतील. प्रिय पत्नी कौसल्याचे हे मृदू बोलणे ऐकून राजांनी डोळे उघडून पाहिले. जणू तडफडणाऱ्या बिचाऱ्या मासोळीवर कुणीतरी शीतल जल शिंपडले. धीर धरून राजे उठून बसले आणि म्हणाले, सुमंत्रा, कृपाळू श्रीराम कुठे आहे ते सांग. लक्ष्मण कोठे आहे, स्नेहीराम कोठे आहे आणि माझी लाडकी सून जानकी कोठे आहे. महाराज व्याकुळ होऊन अनेक प्रकारे विलाप करीत होते. ती रात्र युगाप्रमाणे मोठी वाटत होती.
सरता सरत नव्हते. राजांना श्रवणकुमाराचा पिता आंधळा तपस्वी याच्या शापाची आठवण आली. त्यांनी ती सर्व कथा कौसल्येला सांगितली. त्या घटनेचे वर्णन करता करता राजे व्याकुळ झाले आणि म्हणू लागले, श्रीरामाविना जगण्याच्या आशेचा धिक्कार असो. ज्याने आपल्या प्रेमाचा पण निभावून नेला नाही ते शरीर ठेवून मी काय करू? हे रघुकुलाला आनंद देणाऱ्या माझ्या प्राणप्रिय रामा, तुझ्या विना जगून बरेच दिवस झाले. हे जानकी, लक्ष्मणा, हे रघुवीरा, हे पित्याच्या चित्तरूपी चातकाचे समाधान करणाऱ्या मेघांनो, राम राम म्हणत, पुन्हा राम म्हणत, पुन्हा पुन्हा राम राम म्हणत आणि पुन्हा राम म्हणत श्रीरामांच्या विरहामुळे शरीराचा त्याग करून महाराज देवलोकी निघून गेले. आजच्यासाठी धन्यवाद.